एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत. समजलं त्याला, समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणार हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्राद्वारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या, किंवा लोकसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठा. तसंही बाबा प्रत्येक बोटाचं शास्त्र आहे. या बोटाचा वापर कुठं होतो? दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी सामान्यपणे व्यवहारामध्ये आपण या बोटाचा वापर करतो. आता काका जर या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावून त्यांना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून बाबा आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपिटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण अन्वये विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला हिंदू धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त खऱ्या अर्थानं श्राद्ध विषय समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्याकडे होतात का? आज खऱ्या अर्थानं सागरदादा आणि अमरभाऊ आपल्या दोघांनाही एक नम्रतेची विनंती आहे की बाबांच्या स्मरणार्थ आपल्या गावातील जी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये आपण बाबांच्या स्मरणार्थ वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड करावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये 1 वर्षाच्या आत हे वृक्ष आपल्या स्मशानभूमीत उपलब्ध होतील. आणि जर ते स्मशानभूमीत वर्षभरात हाताशी आले तर या समिधा अंत्यविधीच्या वेळी शोधण्यासाठी गावची कुठेही धावपळ होणार नाही. या समिधा आपल्याला स्मशानभूमीतच उपलब्ध होतील. पण जाणकारांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव आहे की महाराज, तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण खऱ्या अर्थाने या समिधा अर्पण करण्याचं काही धर्मशास्त्र आहे का? काही संहिता आहे का? नक्कीच आहे. मग काही पुरावा आहे का? नक्कीच आहे. काय पुरावा? याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणाने दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचे काही यज्ञात रूपांतर होतं. आणि समिधा अर्पण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्णत्वाला जात नाही. म्हणून यापुढे आपल्या या गावामध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या, वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 समिधा खऱ्या अर्थानं त्या स्मशानभूमीमध्ये जर आपण उपलब्ध करून दिल्या तर या पुढच्या काळामध्ये पिढ्यानं पिढ्या खऱ्या अर्थानं या समिधा इथून पुढच्या काळात वापरल्या जातील. आणि त्या अनुषंगानेही बाबाही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. आता पुन्हा जाणकार मंडळी, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. मग तुमच्यापैकी सगळ्यांनी आजपर्यंत वास्तुशांतीचे यज्ञ पाहिले, मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळे पाहिले. मग कोणत्याही यज्ञामध्ये तुम्ही रॉकेल आणि टायरचा वापर होताना कधी पाहिलं का? आणि जर आम्ही वास्तुशांती असू द्या किंवा मूर्ती प्राण प्रतिष्ठा असू द्या, जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर केला तर तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग या देहाचा स्मशानभूमीमध्ये यज्ञ होत असताना जर आम्ही रॉकेल आणि टायरचा वापर करत असू तर याही देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का?
म्हणून बाबांना खऱ्या अर्थानं ग्रामस्थांतर्फे खरी श्रद्धांजली आज जर कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या या गावामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे विठ्ठल।